पाहुणे आहेत प्रवीण चोरमुले आपल्या समोर बसलेले आहेत आणि बस पुढच्यांनी खूप टाळ्या वाजवल्या आता नाही वाजवायच्या आता नाही वाजवायच्या तर कार्यक्रमाला अपूर्वामध्ये सर्वांना भरभरून आनंद देणारे आरोप त्याचप्रमाणे आपण ही महालक्ष्मी आहे कुठे हे या भवानी प्रतिष्ठानने जाणलेलं आहे म्हणूनच खाली बसले तरी चालेल खाली मॅडम देवी जोशीला अशी देवीचे अनेक वर्णन आहेत त्या कन्या तुम्ही थोडंसं हे करा स्त्री शक्तीपीठ आहे स्त्री घरातला आधार आहे स्त्री गृहलक्ष्मी आहे आणि स्त्री ही जन्मदात्री आहे विश्व निर्माती आहे म्हणून आपण स्त्रीचं पूजन करतो आणि त्यातूनच कन्या पूजन क्रॉस बसत कन्या पूजनाचा कार्यक्रम हा अशा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होऊन हे संस्कार सर्वांना कळून हीच अपेक्षा एक मिनिट स्मरणीय अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या नगरसेविका मनीषा चोरमुले वेदनकर मॅडम श्री भवानी प्रतिष्ठान नवरात्र महोत्सव या पुणे शहरामध्ये अनेक मंडळं या ठिकाणी या नवरात्राच्या उत्सवामध्ये कार्यक्रम घेत असतात परंतु गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी पाहतोय की श्री भवानी नवरात्र महोत्सव बाजीरावचं एक अत्यंत आगळं मंडळ आहे आणि या मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून या इथं जीवनज्योत या मंडळामध्ये या संस्थेमध्ये येऊन या मुलांबरोबर एक कन्यापूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात अनेक लोक वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेत असतात परंतु हा आगळा वेगळा कार्यक्रम मला असं वाटतं की हे मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यामध्ये हेमंत असेल त्यांचे सर्व सहकारी असतील एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतात आणि खऱ्या अर्थाने कन्यापूजनाचं महत्त्व जे काय असेल तर या ठिकाणी बघायला मिळते
कारण की चांगल्या लोकांचं कन्यापूजन मुलींचं मुलांचं होत असतं, परंतु या ठिकाणी अशा या संस्थेमध्ये येऊन हा कन्यापूजनाचा कार्यक्रम म्हणजे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने देवीला प्रणाम केल्यासारखाच कार्यक्रम हा होईल असं मला वाटतं.